नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई त्यांच्या खोलीमध्ये करिश्माला बोलावून घेतात. करिश्मा मोठ्या बाईंच्या खोलीमध्ये येते आणि म्हणते की मोठ्या बाई बोलवलत का मला? मोठ्या बाई करिश्माला विचारतात की काय गं, मगाशी माझ्यासाठी कॉपी तू घेऊन आली होतीस का? तर करिश्मा म्हणते की नाही मोठ्या बाई, खरं तर मीच आणणार होते, पण इंदी म्हणाली मी नेते म्हणून पाठवलं तिला. खूप पुढे पुढे करायची सवय आहे ना तिला. मोठ्या बाई म्हणतात की वाटलंच होतं मला. मग करिश्मा तिथून जायला लागते. मोठ्या बाई तिला थांबवतात आणि मोठ्या बाई ड्रॉवरमधून चॉकलेट काढून एक चॉकलेट करिश्मासमोर ठेवतात. करिश्मा चॉकलेट बघून खूप खुश होते. मोठ्या बाई करिश्माला म्हणतात की घे. करिश्मा ते चॉकलेट घेते. मोठ्या बाई अजून एक चॉकलेट टेबलवर ठेवतात आणि म्हणतात की हे तुझ्यासाठी नाही, हे तुझ्या पुढे करणाऱ्या त्या तुझ्या बहिणीसाठी आहे. जगाची रीतच असते तशी आपल्याकडे असते ना, ते वाटून खायचं. आता आमच्याकडेच बघ ना, गोपाळ आणि अधोक्षज दोघेजण सगळ्या गोष्टी दोघांमध्ये वाटून देतो आम्ही. आणि चॉकलेट दाखवत त्या म्हणतात की एक चॉकलेट तुझं आणि एक तुझ्या बहिणीचं. आता तू एकटी असतीस तर हे दोन्ही पण तुझे झाले असते ना चॉकलेट, कळलं का? करिश्मा म्हणते की हो, इंदू नसती तर ही दोन्ही पण चॉकलेट माझीच झाली असती. मोठ्या बाई खुश होतात आणि म्हणतात, करिश्माला म्हणतात की बरोबर बोललीस तू, ती नसती तर दोन्ही चॉकलेट तुझीच झाली असती. एवढंच लक्षात ठेवायचं, मुळावर उठली आहे ती तुझ्या. आता हे पण चॉकलेट तुला पाहिजे तर काय करायचं, कळलं ना? आणि त्या करिश्माला तिथून जायला सांगतात. मग करिश्मा तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ आणि पप्प्या कुठेतरी निघालेले असतात. इंदू धावत गोपाळला आवाज देत तिथे येते. इंदू गोपाळला विचारते की अरे कुठे चालला आहे तुम्ही दोघं? गोपाळ सांगतो की आम्ही बेडकं पकडायला चाललो आहे. इंदू आश्चर्याने म्हणते की बेडकं? आता काही गोंधळ घालणार आहात तुम्ही? मग गोपाळ म्हणतो की गोंधळ नाही ग येडे, मास्तरांनी प्रयोगासाठी बेडूक आणायला सांगितलं आहे. इंदू खुश होऊन म्हणते मग मी पण येते, मला अनुभव आहे बेडकं पकडायचा. गोपाळ तिची ॲक्टिंग करत म्हणतो मला अनुभव आहे बेडकं पकडायचा. अशी वाजवीन ना एक सणकण, लोकांना 4 दिवस तुझ्या चेहऱ्याचा आणि भोपळ्यातला फरक पण कळणार नाही. निघ आता घरी जा आणि ती गणितं दिली आहेत ना ती सोडवायला, ती सोडव जा. इंदू म्हणते की पण तुम्ही आदूला का नाही घेत बेडकं पकडायला? त्याची तर मास्टरी आहे ना त्यात. गोपाळ म्हणतो की त्याच्या मास्टरीचं काय कौतुक सांगते ग मला? त्याला बेडकं पकडायला मी शिकवली, कळलं ना? जर मी तुला माझी मास्टरी दाखवली ना तर हादरशील तू. काय भीती आहे माहिती आहे का तुला? माझी बेडकांची आई बेडकांना काय म्हणते माहिती आहे? सोजा वरना गोपाळ आ जाएगा. मग बेडकं घाबरतात मला. आणि इंदूला म्हणतो की आत्ता असं वळायचं आणि गप घराकडे जायचं, घराचा रस्ता दिसतोय ना, निघ आता इथून, असं म्हणून तो इंदूला तिथून जायला सांगतो. मग गोपाळ आणि पप्प्या पण तिथून निघून जातात. इंदू घरी येत असते तितक्यात तिच्यासमोर करिश्मा येते. करिश्मा इंदूला म्हणते की दिसत नाही का तुला, नमस्ते ताई म्हणायचं. इंदू घाबरून नमस्ते ताई असं करिश्माला म्हणते. मग करिश्मा तिला रागाने विचारते की कुठे निघालीस? इंदू घाबरत सांगते की गणिताचा अभ्यास करायचा आहे. करिश्मा म्हणते की काही गरज नाही अभ्यास करायची, चल माझ्यासोबत. इंदू तिला म्हणते की अगं पण माझा अभ्यास. करिश्मा तिचा हात पकडत रागाने म्हणते की चल. म्हणलं की चालायचं, नाहीतर माझं काम काय आहे तुला कुटायचं, तुला यावंच लागेल. मोठ्या बाईंनी देवपूजेसाठी फुलं आणायला सांगितले आहेत. इंदूचा हात दुखत असतो आणि ती रडत म्हणते की नको ना, दुखतोय, मी येते. मग करिश्मा तिला रागाने हाताला पकडून ओढत घेऊन जाते. दुसरीकडे आपण पाहतो की पप्प्या आणि गोपाळ बेडकं पकडायला गेलेले असतात. पप्प्या गोपाळला विचारतो की काय रे गोपाळ, कशाला पाहिजे आहेत तुला बेडकं? मग गोपाळ सांगतो की मास्तरांनी प्रयोगासाठी आणायला सांगितले आहेत ना. ती बेडकं पकडणारी माणसं खूप माजले, जास्त पैसे घेतात ना, म्हणून म्हटलं आपल्याकडून थोडीशी मदत. पप्प्या म्हणतो की मास्तरांनी आणायला सांगितले आहेत की तुला आवडतात. गोपाळ म्हणतो की पप्प्या तुला माझ्या मनातलं सगळं कसं समजतं? ते आहेत, मला आवडतं बेडकं पकडायला, ती हॉबी आहे माझी. आणि तो म्हणतो की अशी बेडकं धरायची आणि ती वर टाकायची. मग तो जो काही नजारा दिसतो ना तो बघायला मला खूप आवडतो. मग दोघेजणही हसायला लागतात. मग ते दोघे पण इकडे तिकडे बेडकं शोधायला लागतात. तितक्या तिथे एक फॉरेनर येते. पप्प्याचं लक्ष अचानक तिच्याकडे जातं आणि तो खूप घाबरतो. तो घाबरून गोपाळकडे पळत जातो आणि त्याला घाबरून काही सांगताही येत नसतं. गोपाळ त्याला म्हणतो की काय झालं, दातखिळी बसली की काय तुझी? पप्प्या अडखळत सांगत असतो की भूत आहे तिथे. गोपाळ त्याला रागाने म्हणतो की मस्करी करू नको, गेंड्या दिवसा ढवळ्या भूतं काय तुझ्या बापाने बघितलं होतं काय? पप्प्या घाबरून म्हणतो की बापाने नाही बघितलं, पण बापाच्या पोराने तर बघितलं आहे ना. आणि घाबरून म्हणतो की खरंच भूत आहे तिथे, मी नाही थांबणार आता इथं. गोपाळ म्हणतो की पप्प्या मला सोडून जायचं नाही, थांब इथेच, मी बघून येतो.
पप्या खूपच घाबरलेला असतो. तो देवाचा हात जोडून देवाचं नाव घेत असतो. तर गोपाळ इकडे तिकडे शोधतो आणि म्हणतो की अरे पप्या, इथे तर कोणीच नाही आहे. पप्या घाबरून म्हणतो की आहे, तिथेच आहे, तिथे पांढरी बाई आहे. गोपाळ म्हणतो की अरे इथं खरंच कोण नाही आहे, तू ये इथं. पप्या म्हणतो की नाही नाही, मी नाही येणार, मला खूप भीती वाटते. तिथं पांढरं भूत आहे, सोनेरी कलरचे केस आहेत तिचे, आणि मला लय जोरात आले म्हणून तो पळतच घरी निघतो. गोपाळ पण पप्याला समजावत त्याच्या मागे मागे जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की करिश्मा आणि इंदू पूजेसाठी फुले आणायला आलेले असतात. इंदू करिश्माला म्हणते की अगं ताई, इकडे का आणलं आहेस तू मला? आपण दुसरीकडे गेलो असतं ना, तिथं खूप भेटतात. करिश्मा म्हणते की इथं पण भरपूर फुलं भेटतात. इंदू रडत म्हणते की अगं पण माझे पाय दुखत आहेत. करिश्मा म्हणते की पाय दुखतात का? मग आपण शर्यत लावायची का? इंदू म्हणते की नको. करिश्मा रागाने म्हणते की सांगितलं की लावायची, आणि ती 1 2 3 म्हणून पळायला लागते. इंदू तिथेच ताई अगं माझे पाय दुखतात असं म्हणून उभी राहते. तितक्यात तिला करिश्माचा आवाज येतो. करिश्मा ओरडत असते इंदू वाचव म्हणून. इंदू घाबरून इकडे तिकडे करिश्माला शोधत असते आणि म्हणत असते करिश्मा ताई अगं तू कुठे आहेस? इंदू करिश्माला शोधत एका खोलीत पोहोचते. करिश्मा बाहेर लपून बसलेले असते आणि ते हे सगळं बघत असते. इंदू खोलीमध्ये गेलेली बघून ती लगेच बाहेरून त्या खोलीला कडी लावते. कडीचा आवाज ऐकून इंदू घाबरते आणि म्हणते की करिश्मा ताई प्लीज दार उघडा, आणि रडायला लागते. आणि कोणी आहे का इथं म्हणून ती खूप दार वाजवायला लागते. करिश्मा तिथून निघून जाते. पप्या आता इकडे आपण पाहतो की पप्या घाबरत पळत असतो. गोपाळ पण त्याच्या मागे पळत येतो. गोपाळ पप्याला थांबवत म्हणतो की अरे असा कसा रेड्यासारखा का पळत सुटलाय तू? कुणी बघितलं? तिथे कोणीच नव्हतं. पप्या घाबरून म्हणतो की मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, तिथे भूत आहे, मी नाही थांबत तिथं, असं म्हणून तो पळायला लागतो. तितक्यात तिथे वेंकू महाराज येतात. गोपाळला बघून ते आवाज देतात आणि पप्याकडे बघून म्हणतात की ह्या पप्याला पळायला काय झालं? गोपाळ हसत म्हणतो की भूत बघितलं म्हणतोय तो. वेंकू महाराज पण हसत म्हणतात की अरे सांग त्याला, असं काही नसतं म्हणून. गोपाळ म्हणतो अहो बाबा, सांगितलं मी त्याला, पण तो ऐकतच नाही आहे. वेंकू महाराज म्हणतात की गोपाळ, तू इंदूला बघितलं का रे कुठे? गोपाळ आश्चर्याने म्हणतो की काय, ती घरी आली नाही? मी तिला अभ्यासाला घरी पाठवलं होतं. वेंकू महाराज म्हणतात की मला तर ती घरी कुठेच नाही दिसली, आणि म्हणतात की बरं, तुला जर ती कुठे दिसली ना तर तिला सांग मी बोलावलं आहे, असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू घाबरत रडत करिश्माला आवाज देत असते. ती रडत म्हणत असते की कोणी आहे का इथे? वाचवा, दार उघडा म्हणून ती खूप रडत असते. इंदू खूप ओरडत असते वाचवा वाचवा म्हणून. तितक्यात इंदूचा आवाज फॉरेनरला ऐकायला जातो आणि ती फॉरेनर तिथे येते आणि आवाजाच्या दिशेने फॉरेनर येऊन आणि तो दरवाजा उघडते. इंदू तिला बघून आश्चर्याने म्हणते की परी? ती फॉरेनर इकडे तिकडे बघते आणि म्हणते की आर यू ओके? इंदू खूप घाबरून करिश्माला आवाज द्यायला लागते आणि रडत खाली बसते. ती फॉरेनर तिच्याजवळ बसत तिला म्हणते की आर यू ओके, आर यू हर्ट? आणि ती इंदूला तिच्या जवळचं पाणी देते. ती फॉरेनर इंदूला इंग्लिशमध्ये विचारते की तुला इथे कोणी बंद केले? पण इंदूला काहीच समजत नाही. ती फॉरेनर इंदूला इंग्लिशमध्ये विचारते की तुझं हाऊस कुठे आहे? इंदू सांगते की माय होम, विठूची वाडी. ती फॉरेनर इंदूला म्हणते की मी तुला तिथे घेऊन जाऊ का? पण इंदूला काहीच समजत नाही. मग ती इंदूला हाताने खुणावून सांगते की मी, यू गो, विठूची वाडी. मग इंदू तिच्यासोबत जायला लागते, तयार होते आणि त्या दोघी तिथून घरी जायला निघतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की पप्या घाबरून सर्व मुलांना सांगत असतो की मी काही येडा आहे का? भूतातला आणि माणसातला फरक न कळण्या एवढा. सगळेजण घाबरून पप्याचं बोलणं ऐकत असतात. पप्या सांगत असतो की ते भूत कसं होतं माहिती आहे का? तिचा हात पांढरं, तिचं तोंड पांढरं आणि केस कशी होती माहिती आहे? सोनेरी रंगाची. आदू घाबरून म्हणतो की ते भूत पांढरं होतं का? घाऱ्या म्हणतो की दुधासारखं पांढरं. आणि पाय कसं होतं? पप्या म्हणतो की हो, दुधासारखे पांढरे, पण पाय काय मी बघितलं नाही. आणि म्हणतो की भूत आहे म्हणल्यावर ते उलटच असणार ना. तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि पप्यावर चिडतो आणि म्हणतो की लाज नाही वाटत का तुला? तिकडे मला गंडवलं आणि आता या इकडं पोरांना येड्यात काढतोय. आणि म्हणतो की मी तिकडे जाऊन बघून आलो, पण तिथे कोणीच नव्हतं. पप्या म्हणतो की नाही, होतं तिथे, मी बघितलं. तेवढ्यात त्याचं लक्ष बाहेर जातं. ती फॉरेनर मंदिराच्या दिशेने येत असते. पप्या तिला बघून घाबरून म्हणतो की ती तिकडे नाही, इथे आली आहे. तिला बघून सगळेच मुलं घाबरतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.